रायगडच्या कर्जत तालुक्यातील कोदिवडे गावच्या शाळकरी मुलींच्या पत्रकार स्टाईलची रील प्रशासनानं अखेर दखल घेतली आहे। गावातील रस्त्याची दुरवस्था आणि खड्ड्यांची समस्या या मुलींनी रीलच्या माध्यमातून मांडली होती। ही रील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर प्रशासनानं तातडीनं रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचं काम सुरू केलं। आपल्या व्हिडिओमुळे गावच्या रस्त्याची समस्या मार्गी लागत असल्याचं पाहून विद्यार्थिनींनी जल्लोष करत प्रशासनाचे आभार मानले। आपण आज आलेलो आहोत कोंदुडे गावाच्या रस्त्यावर। तर आमची रिपोर्टर ज्योत्स्ना तुम्हाला या रस्त्यांबद्दल काय सांगेल? तर मी सांगणार आहे आपल्या कोंदिवडे गावाच्या रस्त्याबद्दल। तर हा रस्ता जसं की द्रुतगती महामार्गासारखा आहे। अशा गाड्या जात आहेत तर त्यांच्या पोटातलं पाणीही सुद्धा हलत नाही। तर तुम्ही बघू शकता रस्ते कसे आहेत। तुम्ही बघू शकता खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डा आहे काहीच कळत नाहीये। तर आजची न्यूज इथे संपते। रिपोर्टर नेहा गारे सोबत कॅमेरामन मानसी पवार। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। कर्जतमधील कोंदिवडे या गावातील काही शाळकरी मुलींनी आपल्या गावातून जाणाऱ्या रस्त्याची जी काही दुरावस्था आहे, पडलेले मोठमोठे जे खड्डे आहेत, त्या संदर्भात एक मजेशीर रील बनवला। त्या स्वतः रिपोर्टर बनल्या आणि ही समस्या लोकांसमोर आणली। त्यांनी तो व्हिडिओ समाज माध्यमांवरती टाकल्यानंतर तो व्हिडिओ इतका व्हायरल झाला की त्याची दखल अखेर आज ही प्रशासनाला घ्यायला लागली आणि त्या रस्त्याचं काम आज सकाळपासून सुरू झालेलं आहे। आपण पाहू शकताय माझ्या मागे की या रस्त्यावरती आता सध्या जे काही खड्डे होते त्या खड्ड्यांमध्ये खडीकरण करून त्यावरती आता लेवलिंगचं काम रोलर फिरवला जात आहे। एकंदरीतच जे आपल्याला इथे दिसतंय की त्या मुलींनी जी काही समस्या मांडली होती, त्यांना खड्ड्यातून शाळेमध्ये यायला जायला लागत होतं। मजेशीर असा त्यांनी व्हिडिओ बनवला खरा, परंतु समाज माध्यमांवरती तो व्हिडिओ टाकल्यानंतर जो काही व्हायरल झाला, त्या व्हायरल मधून ही त्यांची जी समस्या आहे ती शासन दरबारी पोहोचली आणि आज शेवटी अखेर सोमवारी प्रशासनाने या रस्त्याचं काम सुरू केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। प्रवीण जाधव, पुढारी न्यूज, कर्जत, रायगड।